नमस्कार सर्वांना, मी कविता. माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तो धोंड्याचा महिना येतो आहे, अधिक मास सुरू होतो आहे. त्या या अधिक मासामध्ये असे कोणते महत्त्वाचे नियम आहेत आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याचं पालन करणं आणि त्या करणं अगदी महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष आता 13 महिन्यांचे असणार आहे. 17 मे ते 15 जून या दरम्यान हा अधिक मास असणार आहे. या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीने वाढतात. अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंडा म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हटले जाते. चंद्र आणि सूर्य वर्षांमध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षाने एकदा येत असतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजेत. आणि कोणते ते नियम आहेत आणि त्यामुळे कोणते पुण्यकर्म आपल्याला मिळणार आहेत, तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, कारण की तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद मला असेच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. नियम पहिला तो म्हणजे अधिक महिना या पवित्र महिन्यात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य याचा अत्यंत लाभ मिळतो. दुसरा नियम म्हणजे की श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन या व्रत करावे. म्हणजेच काय करावे की बेडवर झोपायचे नाही, गादीवर झोपायचे नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी, गोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचे आहे. मग ते दुपारी झोपणं असो किंवा रात्री झोपणं असो. तुम्हाला सांगते, आपल्याला साधं बसणं असो, गादीवर किंवा बेडवरती अजिबात बसायचे नाही. हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम म्हणजे की अधिक मासात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासाठी या महिन्यात आवर्जून दान केले पाहिजे. चौथा नियम म्हणजे की अधिक महिन्यात दान धर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणे याला विशेष महत्त्व मानले जाते. विशेषतः अनंताचे दीपदान आणि कासेच्या भांड्यात मालपुवा दान करणे हे अत्यंत शुभ आहे. 5 म्हणजे अधिक महिन्यात अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळ असतील तरी ही संख्या 33 संख्येमध्ये सत्पात्र म्हणजे पात्रासह तुम्हाला दान करायचे आहे. आता जावायला दान देणं हे वेगळा भाग झाला. जे दान आहे ते आपण हे जे दान सांगितले ते एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे दान तुम्ही देऊ शकतात. 6वा नियम म्हणजे की अधिक मासात एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकतात. उपवास करू शकता. या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता किंवा संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासात गायला गोग्रास खाऊ घालू शकता. जोडपं भजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरीच जेवू घालायचं किंवा एखाद्या सवाशिनी स्त्रीला बोलवू शकतात आणि तिलासुद्धा तुम्ही जेवू घालू शकतात. 7वा नियम, त्याचप्रमाणे अधिक महिन्यात आवळी स्नान करू शकतात, तीर्थस्नान करू शकतात. आता तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू शकत नाही. मग काय करायचं? अधिक मास सुरू होण्याच्या अगोदरच
पूजा साहित्याच्या दुकानातून गंगाजल आणून ठेवायचं, किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल, तिथे नदी असेल तर त्या नदीचं पाणी घरी आणून आपल्याला ठेवायचं आहे. आणि संपूर्ण अधिक मास दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडंसं मिक्स करायचं आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. 8वा नियम म्हणजे या महिन्यात धरण पारण भोजन व्रत करू शकता. म्हणजे 1 दिवस जेवण करायचं आणि 1 दिवस उपवास करायचा. हे व्रत पण तुम्ही करू शकतात, किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने देखील धरण पारण करू शकतो. ते म्हणजे दिवसातून फक्त एकदाच जेवण करायचं, म्हणजे आपण संध्याकाळी एकदा जेवण करायचं असं देखील करू शकतात. 9वा नियम म्हणजे महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो, म्हणून या महिन्यात काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपले धार्मिक अधिष्ठान जपजाप्यसुद्धा आवर्जून करतात. तर काही जण या आवळ्याला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. 10वा नियम म्हणजे या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतसुद्धा आहेत की जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. त्यामध्ये हळदी कुंकू, स्वास्तिकचं व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपद्म व्रत हे देखील केलं जातं. 11वा नियम म्हणजे की अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते, किंवा एखादी सवाशिणी बोलून तिची रोज ओटी भरली जाते, किंवा एखाद्या सवाशिणी स्त्रीला बोलून रोज तिला जर चहा आवडत असेल तर तिला चहा, किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजलं जातं. तर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा, किंवा संध्याकाळचं दूध किंवा सकाळचं दूध ही काही व्रते किंवा दान आहेत जी आपण अधिक मासामध्ये करू शकतो. 12वा नियम म्हणजे अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र असे म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात इथे भेट देणं अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथाला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर नद्यांमध्ये स्नान करणं आणि मंदिरांमध्ये सेवा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. 13वा नियम म्हणजे या अधिक महिन्यात आपल्या देवाघरातील शालिग्राम मूर्तीसमोर आपण संपूर्ण महिना तुपाचा अखंड देवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर तुम्ही भगवान विष्णूच्या फोटोसमोर किंवा तुम्ही दिवा लावू शकतात. या शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मातील जे पाप केलेले आहे त्या पापांचे शालन होते आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धीचे जीवन आपल्याला लाभते. 14 या नियमात म्हणजे अधिक महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. हे जर शक्य नसेल तर भगवद्गीतेचे पठण करावे, किंवा दररोज गीतेचे किंवा पुरुषोत्तम महात्म्याच्या शेवटच्या अध्यायाचे त्याच्या अर्थासह पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम तर आवर्जून पठण करावे. तसेच रामरक्षा स्तोत्राचे आपण पाठ देखील करू शकतो. 15 अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंजी करणे, बारसे, मुंडन किंवा एखादं शुभ मंगलमय कार्य केले जात नाही. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. 16 या महिन्यात केस कापणे आणि नख कापणे टाळावे. 17 या अधिक मासात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ जसे की कांदा, लसूण, मांस हे पूर्णपणे वर्ज्य करावे. 18 अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूचे रूप मानून 33 अनारसे, तांब्याचा किंवा चांदीचा दिवा आणि ताट असे तसेच नवीन कपडे यांचा आहेर म्हणून वाण देण्याची परंपरा आहे. या प्रथेला ज्यालाच आपण धोंड्याचे जेवण असे म्हणतो. 19 अधिक महिन्यात आवळा व तिळाचं उटणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून त्यानंतरच आंघोळ केली जाते. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो, म्हणूनच काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपली धार्मिक अधिष्ठान जपजाप्यसुद्धा या दिवसांमध्ये करतात. आवळ्याला कोळून तेलाचा दिवा मंदिरात किंवा देवासमोर तुम्ही लावू शकतात. हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. 20 दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 दानाला अत्यंत महत्त्व आहे.
दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्य अशी दिली जातात. अनारसे, बत्तासे यासारख्या पदार्थांचे 33 नग या प्रमाणात दान दिले जातात. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान या गोष्टी दान कराव्यात. तसेच इच्छाशक्ती व आर्थिकता याप्रमाणे आपण दान करू शकतो. पुढील नियम म्हणजे की अधिक मासात आपले जावई, गाई, देवदेवता, गंगेला वाण देणं हे अधिकच महत्त्वाचं मानलं जातं. तसेच आपल्या मातेची पूजा करून तिची ओटी भरणं, 33 मेहुणांचे भोजन, विष्णुयाग अशा सर्व गोष्टी आवश्यक आणि आवर्जून नक्कीच कराव्यात. एक दुसरा पुढील नियम म्हणजे भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जण आपल्या जावयाला अधिक मासात घरी बोलवतात. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात. त्याचसोबतच 33 अनारसे, 33 बत्तासे आणि त्यासोबतच एक चांदीचं निरंजन म्हणून त्यांना देतात. 33 दिव्याने जावयाचे औक्षण करतात आणि हीच परंपरा आता पूर्वीपासून चालत आलेली आहे. त्यामुळे अधिक महिन्यात भगवंतांसाठी निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आपल्या हातातून घडलेल्या कळत न कळत चुकांचे प्रायश्चित्त करून त्यातून मुक्त होऊन पुण्य कमवण्याचा राजमार्ग याच अधिक महिन्यामध्ये केला जातो. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःच्या आत्म्याची आत्मशुद्धी करून घेण्याची ही मोठी पर्वणीच आहे. त्यामुळे अशा प्रकारे दर 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येतो, ज्याला अधिक मास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते. तसेच या काळात धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्यामुळे वरील नियमांचं पालन अवश्य करा. यातील एक गोष्ट तरी तुम्ही आवर्जून करा आणि त्यामुळेच भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावरती नक्कीच आपल्याला प्राप्त होईल. तर अशा प्रकारे संपूर्ण अधिक मासामध्ये आपल्याला या सर्व जे पण नियम सांगितलेले त्या नियमांचे आवर्जून पालन करा आणि पुरेपूर आपल्या विष्णू देवांची सेवा जरूर करा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त नक्कीच करा, जो की आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हे सर्व गोष्टी नक्कीच करा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. धन्यवाद.